की एक विनंती करते मी आणि अजून एक रस्त्याच्या संदर्भात सांगते। आमच्या प्रभागामध्ये सातपूर MIDC येते। सातपूर MIDC मध्ये रस्त्यांची पूर्णपणे चाळण झालेली आहे। तिथून कंपन्यांच्या मोठ्या गाड्यांची वाहतूक होत असते, पांढऱ्यांची वाहतूक होत असते। तर तिथे लवकरात लवकर तुम्ही आम्हाला मोठा निधी उपलब्ध करून आम्हाला मदत करावी आणि आमच्या प्रभागाचा विकास करण्यासाठी सहकार्य करावे। नाशिक महानगरपालिकेच्या विशेष महासभेमध्ये प्रभाग क्रमांक 11च्या नगरसेविका सोनाली तुषार भंदुरे यांनी प्रभागातील पाणी प्रश्नाबाबत आक्रमक पावित्रा घेत प्रभाग क्रमांक 11 मध्ये 3.25 कोटी रुपयांची पाईपलाईन ही मंजूर करण्यात आली असून आज प्रभागातील नगरसेविका सोनाली तुषार भंदुरे, मानसी योगेश शेवरे, सविता रवी काळे आणि नितीन बाळा निगळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या पाईपलाईनच्या भूमिपूजनाचा उद्घाटन प्रसंग सोहळा कोळीवाडा या ठिकाणी करण्यात आला आहे। दरम्यान या प्रसंगी प्रभाग क्रमांक 11 मधील नगरसेवकांनी आपली प्रतिक्रिया अटल न्यूजकडे व्यक्त केली आहे। सर्वांना नमस्कार। आज कोळीवाडा येथे आज आपण नवीन पाईपलाईनच्या कामासंदर्भात आपण आज इथे उद्घाटन केले आहे। तर 6 तारखेला झालेल्या मोठ्या महासभेमध्ये आम्ही चारही नगरसेवकांच्या वतीने आपल्या प्रभागातील पाणी व्यवस्था आणि दूषित पाणी याबद्दल आम्ही मोठा विषय मांडला होता आणि माननीय महापौर मॅडमनेही तो सत्कारणी आणला आणि लगेच आपल्या ह्या कामाची परवानगी मिळाली आहे आपल्याला। तर ह्या कामाप्रमाणेच आपण संपूर्ण प्रभागामध्ये सातपूर कॉलनी असो किंवा प्रबुद्धनगर कुठलाही एरिया असो प्रभागातील प्रत्येक ठिकाणी आपण रस्त्याची कामं असो किंवा पिण्याच्या पाण्याच्या सोयी असो सगळे कामं आपण लवकरात लवकर करणार आहेत। त्यासाठी तुम्ही सर्व नागरिकांनी प्रभागातील प्रत्येक नागरिकाने जो आमच्यावर विश्वास टाकून आम्हा चारही नगरसेवकांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिलेला आहे तो विश्वास आम्ही खोटा ठरू देणार नाही। त्यासाठी आम्ही सार्थ ठरण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे। असाच विश्वास आमच्यावर तुम्ही नेहमी ठेवा। आम्ही तुमची सेवा करण्यासाठी नेहमी कटिबद्ध राहू। जय श्रीराम। आज प्रभाग क्रमांक 11 मध्ये कोळीवाडा येथे आज नवीन पाण्याची पाईपलाईन चालू केलेली आहे। तर आम्हाला जेव्हा आम्ही प्रचाराला फिरत होतो तेव्हा लोकांनी आम्हाला हा प्रश्न विचारला होता की आम्ही तुम्हाला निवडून देऊ तर तुम्ही काय कराल। तर आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही सांगा आम्ही काय करू। तर ते बोलले की आम्हाला दूषित पाणी येतंय तर ते आम्हाला करून द्या तुम्ही। तर मग आम्ही बोललो त्यांना का ठीक आहे आम्ही जेव्हा निवडून येऊ तेव्हा आम्ही तुमचा जो प्रश्न आम्हाला तुम्ही विचारलाय तो आम्ही नक्की पूर्ण करू। तर आज या ठिकाणी उद्घाटन होतंय त्याच्या पाईपलाईनसाठी। तर ते कुठंतरी आज आम्ही शब्द पाळल्यासारखं वाटतंय आम्हाला। नमस्कार। प्रभाग क्रमांक 11 मध्ये आज जी पाईपलाईनीचं उद्घाटन झालं
ते 2.25 कोटीचं होतं. आम्ही प्रभाग क्रमांक 11मध्ये प्रचार करत असताना प्रत्येक नागरिकांनी आम्हाला पाण्याचा प्रश्न भेडसावत असं वारंवार सांगत होते. महादेवाडी कोळवाड्यामध्ये दूषित पाणी अक्षरशः ते लोकांनी आम्हाला दाखवलं होतं. त्यावेळेस आम्ही लोकांना बोललो होतो की आम्हाला निवडून द्या, आम्ही तुमचा प्रश्न प्रथम मार्गी लावू. तर आज आम्ही कुठं त्या शब्दाला खरे ठरलो आणि प्रभागातल्या अशाच नागरिकांना आम्ही वारंवार सांगतो की तुमच्या इथं काही प्रश्न असले तर आम्हाला सांगा. आम्ही 4ही नगरसेवक त्या तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी कटिबद्ध राहू व तुमचा शब्द खाली जाऊन देणार नाही. जय श्रीराम. क्रमांक 11 वास्तविक निवडणूक होऊन 1च महिना झाला आणि 4ही नगरसेवकांनी कामाचा धडाका चालू केला आहे. अनेक छोटे मोठे काम करीत असताना आज प्रभाग क्रमांक 11ची संपूर्ण जुन्या पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईनचं काम करायचं आहे. साधारण 2.25 कोटी रुपयाचं काम आहे. अत्यंत हुशार आणि बुद्धिमंत असे नगरसेवक यांच्या हस्ते हे काम आज सुरू होतं आहे. मी त्यांना हे सांगेल का आयुष्यभर आपण ज्या वेळेपर्यंत आहे तोपर्यंत हे काम लोकांचे चांगले केले पाहिजे. आपण मी नगरसेवक असताना मी नाशिक महापालिकेमध्ये म्हणण्यापेक्षा सातपूर क्रमांक 7मध्ये संपूर्ण पाईपलाईन बदल्या केल्या होत्या. त्याच्यानंतर मला वाटतं 27 वर्षानंतर आजच पाईपलाईन बदलल्या होत्या. तोपर्यंत बदली काही झाल्या नाही. प्रत्येक वेळेला नगरसेवकांनी उपस्थित राहावं, काम करावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. कारण ज्या विश्वासाने आम्ही मतदान केलं आणि गावातले 4ही उमेदवार निवडून दिले, म्हणजे एकही उमेदवार बाहेरचा नाही आणि ही पहिल्यांदा घटना झाली का सातपूर गावातले 4ही उमेदवार निवडून आले. त्याप्रमाणे मी त्यांना शुभेच्छा देतो या कामाच्या. आज यांचं हे सगळ्यात मोठं पहिलं काम आहे. असेच अनेक कामं आहेत, ते कामाच्या उद्घाटन करतील त्यावेळेला तुम्ही सर्व तुमच्या साक्षीनं उद्घाटन होतील. आणि मी नगरसेवकांना ज्या भागामध्ये तुम्ही केले असलेल्याच लोकांना बोला, तुम्ही स्थानिक लोकांनाच बोला, स्थानिक लोकांना ते उद्घाटन करून घ्या, म्हणजे लोकांच्या मनात समाधान वाटतं आणि आपण काम केलं त्यांना समाधान वाटेल. अशा मी तुम्हाला चौघांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निवडून आल्यानंतर प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांच्या प्रचंड पाण्याच्या विषयी तक्रारी होतात का दूषित पाण्याचा प्रवाह सातत्याने होतो आहे. आणि जो खूप जुन्या, जसं नानांनी सांगितलं 2002पासूनच्या नंतर या लाईनी चेंज झाल्याच नाही. आणि त्या अनुषंगाने चारही नगरसेवकांच्या वतीने आमच्या सोनालीताई भंदुरे यांनी जो सभागृहात आवाज बुलंद केला की आमच्या प्रभागात पाण्याची समस्या खूप बिकटते. त्या लाईनी जीर्ण झालेल्या जुन्या लाईनी तुरंत चेंज झाल्या पाहिजे, बदल झाला पाहिजे. त्या अनुषंगाने जवळजवळ 6 mmच्या 9 किलोमीटरची लाईनची मंजुरी महापालिकेमार्फत या नितीन निगळ, सविता काळे, मानसी शेवरे व सोनाली भंदुरे यांनी ती मंजूर करून आणली. आणि त्या कामाचा शुभारंभ श्रीफळवाडून या ठिकाणी समस्त गावकऱ्यांच्या वतीने तसेच कोळीवाड्यातील समस्त आया बहिणींच्या वतीने नारळ फोडून या ठिकाणी या कामाचा शुभारंभ होतोय. असंच काम धडाक्याने या 4ही नगरसेवकांनी सुरू ठेवावं आणि प्रभागाचा विकास हा शेवटच्या थरापर्यंत पोहोचावा अशी सर्वांना शुभेच्छा देतो. जय श्रीराम, जय महाराष्ट्र. प्रभाग क्रमांक 11मधील आज नाशिक महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीनंतर प्रथमच पहिले उद्घाटन हे नळाच्या पाईपलाईनचं या ठिकाणी 4ही नगरसेवकांनी सुरू केलेलं आहे. आत्ताच मानसीताईंनी त्यानंतर सविताताईंनी यांनी सांगितलं की प्रभागामध्ये आम्हाला जी विचारणा केली जायची तर निवडून आल्यानंतर तुम्ही नक्की काय कामं करणार आहे. तर त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही सांगाल ते कामं आम्ही करायला तयार आहे. त्यातलं हे पहिलं काम आज या ठिकाणी या कामाचा शुभारंभ सुरू झालेला आहे. आणि असंच प्रभाग क्रमांक 11मधील कामगार नगर असो, प्रबुद्ध नगर असो, सातपूर असो व सातपूर कॉलनी असो, सगळ्या एरियामध्ये जेही काही कामं असतील ते नगरसेवकांपर्यंत किंवा आमच्यापर्यंत आले तर ते 100% पुरेपूर करण्याचा प्रयत्न हा आमचा या ठिकाणी मानस राहील. जरी सातपूर प्रॉपर सातपूर गावातून जरी 4ही नगरसेवक आलेले असतील तर हा गैरसमज प्रत्येकाने काढून टाकावा की फक्त सातपूरचेच कामं होतील, असं कदापि होणार नाही. संपूर्ण प्रभाग क्रमांक 11मधील पूर्ण कामं या ठिकाणी या 4ही नगरसेवकांच्या माध्यमातून होणार आहे असंच मी या ठिकाणी ग्वाही देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खऱ्या अर्थाने आज खऱ्या अर्थाने प्रभाग क्रमांक 11मध्ये काल सोनालीताईंनी ज्यावेळेस महासभेमध्ये जो विषय मांडला का पाण्याची पाईपलाईन असो किंवा रस्ता असो त्याबद्दल, त्या विषयाबद्दल खूप चांगलं विषय मांडल्याबद्दल आणि पहिल्यांदाच हे काम आज चालू झालं. असंच काम आपले नाना ज्यावेळेस 2002ला नगरसेवक होते तेव्हा आपला मळे विभाग बी आपल्या ह्या प्रभागामध्ये जोडलेला होता. तेव्हा 3चा होता, 3 नगरसेवक राहायचे. तर सगळ्यात आधी पाण्याच्या पाईपलाईन नानांनी मळे विभागात मंजूर केल्या होत्या.
आणि सगळे मळे विभागात टँकर फिरायचे त्यावेळेस आणि ते टँकर फिरत असताना सगळे शेतकऱ्यांना त्या टँकरच्या पाठीमागे फिरायला लागायचं, धावायला लागायचं आणि पाणी भरायला खूप हेळसांड व्हायची. दूषित पाणी, विहिरीचं पाणी आमचं मळे विभागातल्या लोकांचं दूषित पाणी राहायचं ना. परंतु नानांनी इतकं चांगली सुविधा त्यावेळेस मळे विभागामध्ये पाहिली, तेव्हा आता हे सातपूर शहर आहे आणि आपला प्रभाग फार मोठा आहे. तसेच हे आपले कार्यशील नगरसेवक आपण निवडून दिले, हे पूर्ण प्रभागासाठी पूर्ण चांगलं काम करतील. आम्हाला सर्वांना, शेतकरी, कामगार, कष्टकरी सर्वांना ही अपेक्षा आहे आणि ते करणारच. आपण सर्वांनी निवडून दिलेलं आहे. एवढं बोलून थांब. प्रभाग क्रमांक 11मध्ये सातपूरमधून जे नवनिर्मित नगरसेवक भाजपचे जे निवडून आले आणि त्यांनी कामाची सुरुवात चांगली केली. म्हटलं जातं ज्या कामाची सुरुवात चांगली त्याचा शेवटही चांगला होतो. या 5 वर्षात ते शेवटपर्यंत खूप चांगले कामं करतील अशी अपेक्षा बाळगूनच जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे आणि आमच्याही अपेक्षा त्यांच्याकडून भरपूर आहे आणि त्यांनी त्या करायला सुरुवात केलेली आहे. याबद्दल त्यांच्या सर्वांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांचे या इथं उपस्थित राहील त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी किशोर मुंदडा, गोरख सोनवणे, दिलीप बंधुरे, विलास निर्वाण, रवी काळे, राजाभाऊ सिंग, विजय बंधुरे, तुषार बंधुरे, सुरेश बंधुरे, दिलीप निगळ, रवी काळे आदींसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुषार ढेपले, अटल न्यूज, सातपूर.